एक महत्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। सह्याद्रीवर आता महायुतीच्या बैठकीची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीची शक्यता आहे। या बैठकीसाठी महायुतीचे नेते देखील दाखल होण्याची शक्यता आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। निवृत्ती, काय सविस्तर माहिती? नक्कीच वृषाली, आपण पाहतो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी मुंबईमध्ये त्यांचा एक बैठक पार पडली, त्यानंतर नवी मुंबईमध्ये देखील बैठक पार पडली, त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील गेले होते। त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी महायुतीची एक जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडेल अशी माहिती जी आहे ती माहिती समोर येते। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत, ते अजून मुंबईमध्ये परतलेले नाहीत। ते परतल्यानंतर आज किंवा उद्या पहाटे सकाळी ही बैठक पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपासंदर्भात अमित शहांच्या दौऱ्यामध्ये काय नक्की निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्वाचं ठरेल। आताच 10 मिनिटांपूर्वी अमित शहा जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की महायुतीमध्ये कसा असणार याच्यामध्ये चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होणार आहे। मुख्यमंत्री अजून मुंबईमध्ये दाखल झालेले नाही, ते दाखल झाल्यानंतर ते अमित शहांच्या देखील भेटीला येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे महायुतीचा जागा वाटप कशा पद्धतीने पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।